संतांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि तो विचार करण्यासाठी हा पुण्यतिथीचा उत्सव आहे। रवी दादांनी काल ते फोटो दाखवले मोबाईल मध्ये पेंडॉल पडण्याचे, बरोबर आहे का नाही? पण एवढं सर्व झाल्यानंतरही कार्यक्रम सुरळीत चालू आहे का बरं? त्याचे कारण आहे जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है जिंदगी हर कदम एक नई जंग है। हे आपल्या सोबत हर कदम महाराजांच्या सोबत आहे। जातो राखे साईया मार सके ना कोण, ही सर्व गुरुदेवाची ताकद आहे। पण इथं जेवढी गुरुदेवावर प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना प्रार्थना आहे, वेळ कमी आहे, शेवटचे 2 मिनिटं घेतो। आचारसंहिता लागू आहे आणि स्टेजवर उच्चारसंहिताही पाळणं आवश्यक आहे। शेवटचे 2 मिनिटं घेतो। आता आचारसंहितेमध्ये मतदार कसा असावा आणि मतदान कशा व्यक्तीस करावं याबद्दल आदरणीय थोटे साहेबांनी काल मांडलं। पण अनेक लोक आम्ही पाहतो जे मटणामध्ये दारूमध्ये आपलं मतदान वेस्ट करतात, बरबाद करतात। आमच्या इकडं नागपूरला लोकसभेच्या इलेक्शनला मी ते मतदान करायला गेलो तर माझ्या समोर एक बेवडं उभं होतं लाईनीत, अर्धा पाऊण तास उभं राहिलो उन्हीत। त्याचा नंबर लागला, तो गेला मतदान कक्षात, तिथे ईव्हीएम मशीन ठेवून होती। हा ईव्हीएम मशीनच्या समोर गेला मावशी, पण ह्या कानी बटनच नाही दाबी, फक्त मोठमोठ पाहिजे त्या मशीन कडं, बटन नाही दाबी। 2 मिनिटं झाले यानं बटन काही दाबली नाही, 3 मिनिटं झाले यानं बटन काही दाबली नाही, रांगवाडच जाईल मतदानासाठी, ह्या काही बटन ना दाबे। तिथं जे निवडणूक अधिकारी होते का नाही खुर्चीवर बसले, जशा आता शाळेतही बसल्या अधिकाऱ्यासारख्या, रक्षक साहेब बसले, तुम्ही कसे बसवर बसले तसे त्या मतदान केंद्रामध्ये अधिकारी बसून असतात। तर ह्या बटन काही दाबे नाही, 3-4 मिनिटं होऊन गेले। त्या अधिकाऱ्याला वाटलं बा मशीन मध्ये तर काही फॉल्ट नाही, तो एवढा मोठा अधिकारी खुर्चीवरून उठला आणि तो का नाही वायर हलवून पाहिजे, मशीन मध्ये तर काही फॉल्ट नाही। त्यानं पुरे वायर गिअर चेक केले, त्याला दिसलं ईव्हीएम मशीन चालू आहे, ओके आहे, हेच वयासारखं करून राहिलो बा। हा साहेब त्या अधिकाऱ्याला म्हणे, हा अधिकारी त्या बेवड्याले म्हणे हे मशीन चालू आहे, सारं काही चालू आहे, 4-5 मिनिटं झाले म्हणे, तुम्ही वेळ बर्बाद करून राहिले म्हणे, लोक लाईनीत उभे आहे म्हणे मतदानासाठी, तुमच्या समोर मशीन ठेवून आहे, तुम्ही बटन दाबत काऊन नाही? हे बेवडं त्या अधिकाऱ्याला म्हणे साहेब मला आठवून ना राहिलं म्हणे, काल कोण्या पार्टीची पेलो होतो। एवढे बदमाश आहे का नाही काही काही पेणारे, तसे या गुरुकुंजात येणारे एकही पेत नाही। काही काही बाया म्हणत असतील तुले का मालूम हो, येऊन पाहिजे ना आमच्या गावात, परिस्थिती अवघड आहे। धन्यवाद दादा। थांबू का? वेळ झाला बरं, 2 कारण ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं